The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नङ दुःखमनवेति चक्रं वहतु पदं मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नङ सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निळवणे या बौद्धवाडीमध्ये संयुक्त जयंती महोत्सव व बुद्ध विहाराचा उद्घाटन समारंभ आज 12 मे आणि उद्या 13 मे असा 2 दिवसीय कार्यक्रम खेड तालुक्यातील बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 29 निळवणे स्थानिक आणि निळवणे बौद्धजन सेवा संघ मुंबई आम्रपाली महिला मंडळ मुक्काम निळवणे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बुद्ध सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर शाहू महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। वंदनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आपल्या बुद्ध विहाराचे उद्घाटन आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व जाहीर धम्मदेसना या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल त्याचबरोबर पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल आणि सर्व आपल्या बौद्धवाडीतील श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। आज तुम्हा सर्वांच्यासाठी मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या वाडीमध्ये आज या बुद्ध विहाराचं भव्य दिव्य अशा बुद्ध विहाराचं
अत्यंत सुंदर प्रकारे सजावट केलेल्या बुद्ध विहाराचं उद्घाटनही भिक्षू संघाच्या हस्ते संपन्न झालाय आणि त्याचबरोबर आपल्या बुद्ध विहारामध्ये मुंबईवरनं आणलेली भगवान बुद्धांची दगडी मूर्ती जी अत्यंत वजनदार आहे आणि अत्यंत सुरेख आहे, सुंदर आहे, अशा मूर्तीची सुद्धा प्रतिष्ठापना संपन्न झाली आहे असं मी प्रथम जाहीर करतो। तर बघा, आपला कोकण प्रदेश आहे, आमचा दौरा सुरू झालेला आहे 10 तारखेपासून। काल परवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतो। सोशल मीडियावरती तुम्ही पाहत असाल तर आपलं द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्याही राज्यांमध्ये त्याही पेक्षा भारतीय लोक जे विदेशात गेलेले आहेत तेही आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून भगवान बुद्धांच्या विषयीचे, बाबासाहेबांच्या विषयीचे वैविध्यपूर्ण प्रवचन, धम्मदेशना श्रवण करीत असतात आणि त्यामुळे बघा, आमच्या या चळवळीच्या माध्यमातून, उपक्रमाच्या माध्यमातूनच आज आमचा कोकण दौरा आहे। आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलोय, विशेषतः आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक बौद्धवाड्यांमध्ये गेलो। यावेळेस सिंधुदुर्गामध्ये सुद्धा जाण्याची संधी मिळाली, पण कोरोनापासून आम्ही काय आलो नव्हतो। कोरोना नंतर पहिलाच हा धम्म दौरा आहे आणि मी आता मगाशी म्हणालो त्यानुसार काल आणि परवाला आम्ही तिकडे सिंधुदुर्गामध्ये होतो, मालवणमध्ये होतो, काल वैभववाडीला होतो एका बौद्धवाडीमध्ये आणि तिकडे सुद्धा सुंदर असे कार्यक्रम संपन्न झाले। परंतु हा रत्नागिरी जिल्हा सुद्धा अत्यंत चांगला जिल्हा आहे, खेड तालुका आहे। आम्ही मागच्या वेळेला इकडे साखरोळीमध्ये होतो, आम्ही 10 दिवस मागच्या काही वर्षांपूर्वी तिकडे श्रामणेर शिबिरासाठी होतो, तेव्हा बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो, धम्माचा प्रचार प्रसार करत अनेक वाड्यांना आम्ही भेटी दिल्या आणि त्यातच तुमच्या खेडमध्ये सुद्धा आपण हा छोट्याशा गावामध्ये, खरं तर तुम्ही सर्वजण मुंबईला राहता, इथे फार कमी लोक राहत असतील। किती लोक राहतात इथे? एकच घर राहते, त्यातही 2-2 लोक राहतील असं काहीतरी असेलच, कारण सर्व निर्भर आहे मुंबईवरती। कोकण डिपेंड आहे मुंबईवर आणि मुंबई पण डिपेंड आहे कोकणवरती आणि ही मोठी मजेची बाजू आहे, कारण कोकणातली सर्व चाकरमानी मुंबईमध्ये असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथे ऍडजस्ट करून स्वतःला मुंबईमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम आहेत, कार्यरत आहेत। मुलंही तुमची मुंबईमध्ये कामाला आहेत आणि चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती तुम्ही आहात, कोणी बिझनेसमॅन आहे तर कोणी चांगल्या चांगल्या क्षेत्रात मॅनेजर वगैरे पण आहेत। आपली लोक मुंबईमध्ये गेल्यानंतर ओळखायला येत नाहीत किती कोकणातली आहेत म्हणून। पैसे वाले मालामाल बनाया बाबा साहब ने, गाव छोडा आणि शहरात या असे बाबासाहेब आपले म्हणाले। आणि तुम्ही कोकणातल्या प्रत्येक वाडीतील, प्रत्येक गावातील माणूस आज मुंबईमध्ये आहे। जर यदा कदाचित असं कधी झालं, होऊ नये की सगळे कोकणची माणसं जर पुन्हा आपापल्या गावी आले तर अख्खी मुंबई खाली होईल बघा, एवढी ताकद कोकणातल्या माणसांमध्ये आहे। म्हणजे मुंबईला चालवणारे सुद्धा कोकणवासी आहेत असं मला म्हणायचं आहे आणि त्यामुळे तुम्ही पुण्यवान आहात, कारण तुमच्या जिल्ह्याचे बाबासाहेब पण आहेत आता। आणि विशेष म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या बाजूला दापोली तालुका जो आहे, दापोलीमध्ये वनंद गाव जे आहे, जेव्हा आम्ही वनंदला जातो नेहमी तर ते धोत्रे 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 लिहिलेले असते आडनाव। आताही आम्हाला भोजनदानासाठी 1-2 ठिकाणी आम्ही गेलो, नवरदेवाच्या पण घरी आशीर्वाद देण्यासाठी गेलो आणि यांच्याकडे पण भोजनदानासाठी आम्ही घरी गेलो, तेव्हा प्रत्येक घरात समोर जी पाटी लिहिली आहे तिथे धोत्रे धोत्रे लिहिलेला आहे। मला आनंद झाला, जरी तुम्ही दापोली तालुक्याचे नाही आहात, तुम्ही खेड तालुकावाले जरी असाल तरी मात्र या भारताचं भवितव्य घडवणारा जो महापुरुष आहे, महामानव होऊन गेला, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची सहचारिणी म्हणजे आपली आई माता रमाई यांचं तुम्हाला आडनाव प्राप्त झालं, म्हणून तुमच्यापेक्षा अजून पुण्यवान दुसरं कोण असू शकते बघा। धोत्रे कुटुंबामध्ये रमाईचा जन्म झाला आणि रमाई सुद्धा आपल्या भावंडांसह मुंबईला गेले आणि तिकडे मग भायखळ्याला त्यांचा विवाह झाला आणि मग डबक चाळीमध्ये म्हणा किंवा परेलला म्हणा तिकडे त्यांनी संसारही थाटला आणि त्यांना मुलं वगैरे झाले। बाबासाहेब पण तिथे शिकले मुंबईमध्ये आणि हा सगळा खटाटोप जो आहे आपल्याला आज जे काही प्राप्त झालाय ते बाबासाहेबांचीच देण आहे बघा। काल परवा म्हणजे काही वर्षांपूर्वीचा जर आपण विचार केला तर तुमच्या वाडीमध्ये सुद्धा असे काही लोक असतील त्या काळामध्ये की गुरं ओढण्याचं काम त्यांनी केले असतील किंवा ग्रामदेवीचे काम जे असतात तिकडे लावून देतात कोकणामध्ये, ग्रामदेवतेचे
त्यांचेही काम करणारे त्या काळात लोक असतील, पण आज काळ कसा बदलला बघा, परिस्थिती कशी बदलवली बाबासाहेबांनी, आणि काल जे काही परिस्थिती आपल्या वाट्याला होती ती सगळी काही आज बदलली आहे. भरजरीचे कपडे आहेत, शिक्षण आहे, चांगले चांगले घर आहेत, गावामध्ये पण घर, मुंबईमध्ये पण चांगले चांगले फ्लॅट आहेत, चांगले चांगले बंगलो आहेत आपल्या लोकांचे, आणि त्यामुळे ही किमया बाबासाहेबांची आहे. तर त्यामुळे आपल्या गावामध्ये वाडीमध्ये हे जे काही भगवान बुद्धाच्या प्रतिमेची मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे, बाबासाहेबांच्याही मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. आम्ही मूर्त्या पाहिल्या, अनेक विहारांमध्ये मूर्त्या असतात, आमचा विहारात जाण्याचा योग येतो. आतापर्यंत असंख्य विहारांमध्ये आम्ही गेलो असेल, पण मूर्त्या कधी धातूच्या असतात तर कधी कशाच्या असतात. आपल्या विहारामध्ये मात्र दगडी मूर्ती आहे. आपण जाऊ, आपल्या कितीतरी पिढ्या जातील, पण ही भगवान बुद्धाची मूर्ती मात्र हजारो वर्ष आपल्या निळवणीमध्ये राहील कायमस्वरूपी. अनेक लोकांची श्रद्धा वाढवत राहील, अशी सुंदर अशी भगवान बुद्धाची मूर्ती बसवली आहे बघा. आणि म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्या भगवान बुद्धाच्या धम्माचं आचरणही केलं पाहिजे. बुद्धाचा धम्म कोणी दिला आपल्याला? कोणी दिला? बोला मायाशी, शांत नका बस. कोणी दिला बुद्धाचा धम्म? संविधानात्मक तरतुदी कोणी करून दिल्या? स्कॉलरशिप कोण देते आहे? घरकुल योजना कोण देते आहे? रमाई आवास योजना, खोती वगैरे, जमीन वगैरे, हे सगळं काही आहे कोणामुळे आहे? बाबासाहेबांमुळे आहे. परंतु मग जर बाबासाहेबांनी आपल्याला भरभरून दिलंय, नाही का, बाबासाहेबांनी जर आपल्याला भरभरून दिलंय, तर आपलं कोणतं कर्तव्य आहे? आपलं कर्तव्य कोणतं आहे? बाबासाहेबांनी जर आपल्याला हे सगळं काही दिलं आहे, फुकट दिलं की नाही? तुला फुकट दिलं या सारं म्हणतं का नाही जयंतीला? बापा इकडे जयंतीचे कार्यक्रम होतातच, मुंबईवाले येतात आणि मस्त नाचतात, जयंती साजरी करतात. तुमच्या इथे कसं आहे काय माहित नाही, नाचायला फार सोपं आहे, त्याच्यातलं इंटरेस्ट दाखवते. प्रवचन प्रबोधन म्हटलं की मोड चेंज होत नाही, असे मुख्यत बसतात बापा लोक. मला वाटतं उद्या कार्यक्रम आहे, गाण्यांचा कार्यक्रम कधी? उद्या सायंकाळी कार्यक्रम. आता उद्या पाच. आम्हाला अनुभव आहे, आम्हाला माहिती आहे इकडे कवाल्या वगैरे किंवा काय काय होते. रात्र भर झोपत नाही लोक. असं बसवल्यानंतर असं डुलकी देईल इथे. प्रवचन भाषण ऐकायला बसले की अशी एकाच मोडमध्ये, मोड चेंज होत नाही. आणि गाणी सुरू झाली संध्याकाळी का बापा सकाळ कधी होते दुसऱ्या दिवशीची, तोपर्यंत हे पैसे देत राहत. 100 रुपये, 50 रुपये, 500 रुपये, मालामाल बनवलाय बाबासाहेबांनी. कारण ते बरं वाटते मग नाव घेतल्यावर, फलाण्या पिस्तान्या तिस्तान्याकडून 500 रुपयाचं धम्मदान आलं म्हणते गायक, पार्टी आभारी आहे, टाळ्यात असं फुलून येते. मग असा टम फुकते माणूस आपला. कारण नाव, मान, पान ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मनुष्याला खरं तर तेवढ्या पुरतं सुख देतात, पण त्या दुःखाकडे घेऊन जातात बघा. मान पान जो आहे तो मिळत राहील तोपर्यंत बरं वाटते. मान पान नाही मिळाला की मग तो कार्यक्रम नको, ते विहार नको, ते वर्गणी देऊ नको, गावाकडे येत नाही म्हणते मी. तुमच्याकडे नसेल असं, पण काही ठिकाणी असं आहे. लोक सांगतात, भंतेजी म्हणतात पॉम्पलेट मध्ये नाव वगैरे असेल तर मग येतात लोक. माईक दिला तर येतात, खुर्च्या वगैरे दिल्या बसायला तर येतात, फूल हार वगैरे दिला तर मग येतात, मदत करतात. पण हे जर कधी दिलं नाही, काही एखाद्या वेळेस राहून गेलं, तर बरोबर अशी गाठ मारून ठेवते पक्की. ते मंडळ बरोबर नाही म्हणते, ते अध्यक्ष बरोबर नाही, तो सचिव बरोबर नाही, ते कोणी विहार कोणी किती चांगलं होऊ दे म्हणते, माझं नाव नाही घेतलं म्हणते, मला महत्व दिलं नाही म्हणते. आणि अशा प्रकारे मग असं रुसू फुगू बसते आणि समाजातून लांब जाते बघा. आणि हे काही बरं नाही. असं कोकणातही होते, आम्हाला लोक सांगतात, हे चांगलं नाही आहे. म्हणून माना पानातला आपण अपेक्षा ठेवून जर काम करत असेल तर आपलं अज्ञान आहे ते बघा. कारण बाबासाहेबांनी या सगळ्याची अपेक्षा केली नाही. केली का? 4 मुलं गेले बाबासाहेबांचे, थांबले का बाबासाहेब? थांबले नाही. माता रमाई म्हणजे बाबासाहेबांच्या पत्नी तारुण्यात मृत्युमुखी पडल्या बघा, थांबले का बाबासाहेब? मला बोलवलंच नाही, माझं नाव टाकलं नाही, मला अध्यक्ष बनवलं नाही, मला फूर हार दिले नाही, आणि मग मी कसा समाजाचं काम करू, मला कोणी विचारतच नाही, असा विचार केला का बाबासाहेबांनी आपल्या? आपण सुद्धा त्यांचे अनुयायी आहोत. कुणाची औलाद आहोत आपण?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण औलाद आहोत. हे सगळं काही आपलं कर्तव्य आहे. विहार बांधणं तुमचं कर्तव्य आहे. बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करणं तुमचं कर्तव्य आहे. बुद्ध जयंती भीम जयंती साजरं करणं तुमचं कर्तव्य आहे. हे काय बाबासाहेबांवर भगवान बुद्धावर उपकार वगैरे नाही आहे किंवा समाजावरही उपकार नाही आहे. कारण हे सगळं बाबासाहेबांमुळे मिळालं आपल्याला. पद प्रतिष्ठा मान पान शिक्षण आज जे जे म्हणून काही आहे आपल्याकडे आपल्या समाजाकडे त्याचे कष्ट कोणाचे आहे? बाबासाहेबांचे कष्ट आहे. कष्ट केले तर माझ्या अभिमाने असं म्हटलं बघा गायकाने नाही का. जाण त्याची तुम्हारा उद्या रे संविधान दिले भारताला जाती जातीत वाटू नका रे. काय दिलं बाबासाहेबांनी? संविधान दिलं बाबासाहेबांनी. बुद्ध दिला बाबासाहेबांनी. एक काळ होता कोणासमोर हात जोडू शकत नव्हतो, कुठे माथा टेकवू शकत नव्हतो, कोणता ग्रंथ वाचू शकत नव्हतो, शिक्षण घेऊ शकत नव्हतो, नोकरी करू शकत नव्हतो, शहरात जाऊन राहू शकत नव्हतो. सावलीचा विंटाळ होत होता आपल्या लोकांच्या. होत होता की नाही? तुम्ही चित्रपट मालिका पाहत असाल ना किंवा ग्रंथ वाचत असाल तर बघा तुम्ही, सावलीचा विंटाळ हो. आपण कल्पना नाही करू शकत ह्या गोष्टींची. आता आपल्याला कोणाला आताच्या पिढीला हे भोगायला मिळत नाही आहे. परंतु तुम्ही बाबासाहेब म्हणाले जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. हा इतिहास आपण कायम आपल्या डोक्यामध्ये स्मरणामध्ये ठेवला पाहिजे. पूर्वजांनी आपल्या काय भोगलं आणि बाबासाहेबांनी कसे चांगले दिवस आणले याची सदैव जाणीव ठेवली पाहिजे. आपण बाबासाहेबांच्या त्यागाला जागलो पाहिजे. रमाईच्या त्यागाला आपण जागलो पाहिजे आणि जागून आपण आपला वेळ बुद्धिमत्ता आणि पैसा समाज कार्यासाठी खर्च करू शकलो पाहिजे. तर या जीवनाला अर्थ आहे. नाही तर बस खायचंय बाबासाहेबांचं आणि गायचंय भलतच कोणाचं तरी. त्या जीवनाला काही अर्थ नाही. बघा काही लोक आहेत असे, पोट भरलं फुल सगळं काही मिळालं, घर दार गाडी घोडी सगळं काही आलं की मग काही लोक तुम्ही नाही तसे ते म्हणतात बघा बाल्याची माय बाल्याची बायकोन बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत आणि बाकी सगळं गेले म्हणते चुलीत. म्हणजे समाजाच्या बाकीच्या गोष्टीशी काही घेणं न ठेवणारे लोक आजही आहेत बघा. आपण तशापैकी नसायला पाहिजे. आपल्याला खूप काही दिलं बाबासाहेबांनी आणि त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माचं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे. बघा मुंबईला का असेना जवळपास घराच्या तुमच्या विहार असेल तर त्या विहारात तुम्ही जाऊ शकले पाहिजे परिवारासह. आज परिस्थिती अशी आहे, आपल्या तरुणांचा जर विचार केला काही अपवाद वगळता तर तरुण फक्त 365 दिवसांमधून नाचण्यासाठी म्हणून आपली हौस पूर्ण करायला भेटते म्हणून फक्त जयंतीला घराबाहेर पडतात. बाकी इतर वेळी ना विहार ना धम्मदेसना ना समाज कार्य अशी परिस्थिती समाजामध्ये आहे. बाबा म्हणते बरोबर आहे म्हणते. पहा तर दुःख होते ना अशा लोकांना आणि साहजिकच आहे बघा. आम्हालाही दुःख होते जेव्हा हे आम्ही पाहतो. कारण काही तरुण जर सोडले आपले तर खरंच जयंतीलाच बाहेर पडत नाही का? पडता की नाही? हो की नाही? आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जे जे म्हणून काही केलंय. आज बघा गुगलचा जमाना, AI चा जमाना आला. गुगल तर सोडा हो, गुगल तर केव्हाच झालं गेलं पाठीमागे. आता AI चा जमाना आहे बघा. फोटोला लोक चालवायला लागलेत. AI फोटो जर टाकला आणि त्याला कमांड दिली की या फोटोला चालवायचं आहे. बाबासाहेबांचे बघा सोशल मीडियावर फेसबुकला युट्यूबला असे कितीतरी फोटोज आहेत की फक्त फोटो होते आणि त्या AI ने त्याला चालवलंय बघा. आता असे फोटो येत आहेत बाबासाहेबांचे की जणू काही ओरिजिनल बाबासाहेब आहेत बघा. फुल HD फोटो बाबासाहेबांचे येतात. AI चा जमाना आहे बघा. आणि त्यामुळे आपण या दुनियेसोबत पुढे आणि पुढे गेलो पाहिजे. समाजाला घेऊन पुढे गेलो पाहिजे आणि त्यामुळे विहारात जाणं आपल्याला जमायला पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आपल्याला पाळता आल्या पाहिजे. विशेषत्वाने मी तुम्हाला सांगेल कारण रूढी परंपरा अंधश्रद्धा कोकणामध्ये पण आहे हे मला माहिती आहे. सगळे लोक जरी तसे नसतील पण रूढी परंपरा अंधश्रद्धा पाळणारे लोक इकडे कोकणामध्ये सुद्धा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. काय दिलं? काय दिलं? 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञा तुम्ही कधी वाचत जा, त्याच्यावर कधी चर्चा घडवून आणत जा. सुरुवातीच्या काही प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञांमध्ये ईश्वरवादाला बाबासाहेबांनी खंडन केलेलं आहे. ईश्वरवादाचं बघितलं तुम्ही?
सुरुवातीच्या काही प्रतिज्ञा ज्या आहेत ईश्वरवादाचं खंडन करणाऱ्या आहेत, कशाला मी मानणार नाही, कशाची उपासना करणार नाही. त्यानंतरच्या प्रतिज्ञा जर तुम्ही पाहिल्या तर त्या सकारात्मक आहेत. सुरुवातीच्या प्रतिज्ञा नकारात्मक आहेत. मी काय काय करणार नाहीये, कशा कशाची उपासना करणार नाहीये, याचा बाबासाहेबांनी तिथे उलगडा केला. आणि नंतरच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञांमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेल, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळेल, सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो, सर्व प्राणी मात्रांचं लालन पालन करेल अशी प्रतिज्ञा करतो. आणि मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असं कोणतंही आचरण करणार नाही अशी प्रतिज्ञा सुद्धा बाबासाहेबांनी टाकलेली आहे. मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही, अशा प्रतिज्ञा सुद्धा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांमध्ये टाकलेल्या आहे. माहिती आहे तुम्हाला. आणि आज जर आपण पाहतो लोकांकडे, आपल्या आम्ही अधिकारवाणीने बोलतो आणि थेट बोलतो, बरेच लोक आपले दिसतात बघा दारू पिताना, आणि तेही त्या महामानवाच्या जयंतीच्या दिवशी. तुमच्याकडे कसं वातावरण आहे माहिती नाही मला, पण सांगतो तुम्हाला, अनेक गावांमध्ये, खेड्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आम्ही जातो, जयंतीचा माहोल आम्ही पण पाहतो. लोक बघा, ज्या बाबासाहेबांनी कधी दारूला स्पर्श केला नाही, बाबासाहेब विदेशामध्ये राहिले, थंड प्रदेशामध्ये लंडनला राहिले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेतलं बाबासाहेबांनी, त्यानंतर अमेरिकेत राहिले बाबासाहेब बघा, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. तुम्ही बाबासाहेबांचा अभ्यास कराल तर ह्या गोष्टी तुम्हाला समजतील. जरी थंड प्रदेशामध्ये राहिले किंवा एकटे जरी राहिले, शिक्षणाचं जरी टेन्शन होतं, लोड होतं, पण कुठल्याही कारणामुळे बाबासाहेबांनी ना कधी तंबाखू खाला, ना कधी गुटखा खाला, ना कधी दारूला स्पर्श केला. बघा, नशेली पदार्थांचं सेवन केलं का आपल्या बाबांनी? केलं नाही बघा. म्हणून भगवान बुद्धाचं जे पंचशील आहे त्याच्याही मध्ये सुरा मेरय्य मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी, म्हणजे कच्ची पक्की दारू, गांजा, बिडी, तंबाखू याचं मी सेवन करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो, असं पंचशिलेतल्या 5व्या शिलामध्ये सांगितलंय पाली भाषेतून. हे माझ्या समाजातल्या लोकांना समजणार नाही पाली भाषा उद्या चालून. बाबासाहेबांना वाटलं, आणि म्हणून बघा 22 प्रतिज्ञांमध्ये स्वतंत्र एक प्रतिज्ञा टाकली. तुम्ही जर कधी वाचली असेल प्रतिज्ञा बाबासाहेबांच्या तर काय लिहिलं? मी दारू पिणार नाही. आणि आज काय करतायत आपली लोक? म्हणजे तुमचीच गोष्ट करत नाही, अख्ख्या समाजाची गोष्ट करतो, अपवाद वगळता काय करतात माहितीये तुम्हाला? काही काही ठिकाणी लोक, अहो जयंतीच्या दिवशी 14 एप्रिलच्या दिवशी बाबासाहेबांची जयंती आहे, आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी स्वतःला जय भीम वाले म्हणून घेणारे लोक, इतरांची तर गोष्ट सोडा, स्वतःला जय भीम वाले म्हणून घेणारे लोक जर दारू प्राशन करत असतील, भांडण करत असतील त्या दिवशी, तर मला सांगा आपल्या एवढं अज्ञानी या जगात दुसरं कोणी आहे का? कोणच नाही बघा. म्हणजे आपली हौस पूर्ण करून घेण्यासाठी आपण जर दारू पित असेल बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी, तर मी तर म्हणतो हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा अपमान आहे. जर कोणी पुतळ्यांची विटंबना करत असेल तर ती गोष्ट वेगळी, पुतळ्यांची विटंबना होत असेल बाबासाहेबांच्या तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु बाबासाहेबांच्या विचारांशी कोणी प्रतारणा करत असेल, बाबासाहेबांच्या विचारांना कोणी विरोध करत असेल तर ती फार अत्यंत वाईट गोष्ट आहे. तुम्हाला ऐकायला हे तिखट वाटत असेल, हे ऐकायला तुम्हाला तिखट वाटत असेल, पण याची गरज आहे सांगण्याची. तुम्ही जर समाजाचा अभ्यास करत असाल तर ही गोष्ट तुम्हाला समजत असेल. बघा, आम्ही सगळीकडे फिरतोय, आम्ही एवढा प्रवास करून आलो बघा, प्रवचन देण्यासाठीच आलो. तुम्हाला औरंगाबाद कुठे आहे विचार करा. त्या दिवशी आम्ही जे गेलो ना तिकडे मालवणला, 584 किलोमीटरचं अंतर नॉन स्टॉप ड्रायव्हिंग करत गाठलं बघा आम्ही. सकाळी 6 वाजता त्या दिवशी आम्ही निघालो, रात्री 10 वाजता पोहोचलो बघा तिकडे. आणि तेही गावामध्ये जाताना एवढा खडतर तो प्रवास होता. त्या राधानगरीच्या पुढे घाटातून गेलो आम्ही, रस्त्याचं काम सुरू होतं, GPS पण काम करत नव्हतं, आपला मॅप पण, नेव्हिगेशन पण काम करत नव्हतं. आणि हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे बघा. केवळ बोलो रे बोलो जय भीम यानं काही होणार नाही. तेवढ्या पुरतं कोरड्या जय भीमनं काय होईल? हे पांढरे कपडे एक दिवस घातले, 2 दिवसाचा कार्यक्रम झाला तर आपलं कर्तव्य संपलं का? संपलं का? मी तरुणांना विचारतो, आपलं कर्तव्य संपलं? एवढंच कर्तव्य आहे का आपलं? म्हणजे वर्षभरातून 2 दिवस आपण फक्त बाबासाहेबांसाठी दिले म्हणजे झालं का? अहो कामाचं काय?
आपण ज्या अर्थी आपण म्हणत असतो, वाचत असतो, ऐकत असतो की बाबासाहेबांनी भरभरून दिलंय, बाबासाहेबांनी भरभरून दिलंय, मग आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या ऋणामध्ये राहणे किंवा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि आपण सुद्धा समाजासाठी काम करणे, आपण स्वतःला सिद्ध करणे, आपण सदैव दान पुण्य करत राहणे, आपण सदैव पंचशील पालन करणे, अष्टशील पालन करणे, आपण ध्यान करणे, स्वतःला निर्मळ बनवणे, हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी सुद्धा आपण सहाय्यक बनलो पाहिजे. आपण आपल्यापुरतं जीवन जगतोय, बायको लेकर नवरा बायको घर दार नोकरी यासाठी तर कोणालाही जगता येईल. आपण अशा पित्याची औलाद आहोत, आपण अशा बापाची लेकरं आहोत की ज्याने जीवनभर संघर्ष केला. तुम्ही वाचताय बाबासाहेबाला, कधी वाचता का तुम्ही? बाबासाहेबांना वाचता का नाही तुम्ही? वाचा तुम्ही बाबासाहेबांना, तुम्हाला बाबासाहेब कळेल. मी जे थेट बोलतोय ना तुम्हाला की केवळ जय भीमनं काही होणार नाही, तुम्ही बाबासाहेबांना वाचा, त्यांचा खडतर प्रवास तुमच्या लक्षात येईल की एक मनुष्य किती संघर्ष करू शकतो. पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी, कोट्यांचा उद्धार करण्यासाठी एकटे बाबासाहेब किती झिजले, किती खपले, एकदम राबले बघा. त्यांनाही त्रास होता, त्यांनाही डायबिटीज होता, त्यांनाही बीपीचा त्रास होता, त्यांनाही मणक्याचा त्रास, त्यांनाही कमरेचा त्रास होता, त्यांचाही गुडघा फ्रॅक्चर झाला होता, त्यांनाही अर्ध डोकेदुखीचा त्रास होता. माहिती आहे तुम्हाला? जर वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की बाबासाहेबही किती दुःखी होते वैयक्तिक जीवनामध्ये, परंतु त्या दुःखाला महत्व दिलं नाही बाबासाहेबांनी. का तर समाजाचं दुःख बाबासाहेबांना दिसत होतं. लोक विंटाळ करत होते, लोक बाट करत होते, अस्पृश्यता. आपल्याच कोकणामध्ये बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाडमध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह केला की नाही? त्या चौदार तळ्यामध्ये डुकरांना, म्हशींना, जनावरांना मुक्त संचार होता, पण माणसं असून माणसांना तिथे मज्जाव होता बघा. येऊ दिल्या जात नव्हतं. याचा अर्थ असा नव्हता की चौदार तळ्याचं पाणी फार चवदार होतं, गोड होत, असा होता का अर्थ त्याचा? चौदार तळ्याचं पाणी पिण्यायोग्य नव्हतं, आताही पिण्यायोग्य नाहीये. पिण्यासाठी म्हणून संघर्ष नाही केला बाबासाहेबांनी. जो सत्याग्रह केला त्याच तळ्याचं पाणी मला पिऊ दे याच्यासाठी सत्याग्रह नाही केला. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केला की सार्वजनिक पाणवठ्यावर, सार्वजनिक तलावांवरती, सार्वजनिक नळांवरती आम्ही सुद्धा माणसं आहोत, आम्हाला सुद्धा माणुसकीचं हक्क तुम्ही बजावू दिले पाहिजे. तुम्ही आमच्या सोबत छुआछूत केला नाही पाहिजे, अस्पृश्यता पाळली नाही पाहिजे, तुम्ही अनटचबिलिटी आमच्या बरोबर ठेवली नाही पाहिजे. एकीकडे तुम्ही सांगता सर्वांभूती एक ईश्वर, सगळी ईश्वराची लेकरं आहेत असं तुम्ही एकीकडे सांगता, आणि आम्ही माणसांसारखी माणसं आहोत, परंतु आमचा गुन्हा एकच की आम्ही अस्पृश्य समाजामध्ये जन्मलो आणि तुम्ही आम्हाला त्या पाण्याजवळ येऊ देत नाही. बाबासाहेबांनी शाळेतला दाखला दिला, उदाहरण दिलं, एक्झाम्पल दिलं. मी जेव्हा शालेय शिक्षण घेत होतो तेव्हा माझ्या वर्गातले क्लासमेट, माझे सर्व विद्यार्थिनी त्या शाळेमध्ये ठेवलेल्या माठामध्ये असलेलं पाणी स्वतःहून जाऊन घेऊन पिऊ शकत होते. मी एकटाच असा अभागी विद्यार्थी होतो की मला त्या माठापर्यंत जाऊन स्वतःला घेऊन पाणी पिण्याची मुभा नव्हती. जोपर्यंत शिपाई येत नाही तोपर्यंत मला पाण्याविना राहावं लागायचं. तो शिपाई आल्यानंतर पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग असं करावं लागायचं. हे तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय, आपल्या लोकांना असं पाणी घ्यावं लागायचं. वरतून कोणीतरी टाकावं लागायचं पाणी, इथे हातावरती घ्यावं लागायचं आणि ते पाणी ओंजळीनं प्यावं लागायचं पाणी. अशी परिस्थिती होती. बाबासाहेबांबरोबर हे घडलं. बाबासाहेब म्हणाले, मी लहान होतो तेव्हा मला ही गोष्ट समजत नव्हती, आता मला समजते की हे जातीभेदामुळं, जातीवादामुळं लोक, खालच्या वरच्या लोकांचा हा त्रास आहे, नाहक त्रास. आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणाले ही परिस्थिती मला बदलवायची आहे आणि बदलली पाहिजे. म्हणून बाबासाहेब राबले बघा. सगळीकडे फिरत राहिले. आपल्या कोकणामध्ये खोतीसाठी, शेतीचे गोष्टीच्या खोती प्रथा, ती खोती प्रथेसाठी किती सभा घेतल्या बाबासाहेबांनी बघा. इकडे आपल्या लोकांना शेती मिळावी, छोटी छोटी का होईना पण शेती मिळाली पाहिजे आपल्या लोकांना. जमीनदार आपलेही लोक झाले पाहिजे, SC ST OBC वाले. याच्यासाठी बाबासाहेब राबले, सभा घेतल्या बाबासाहेबांनी. बोटीतून प्रवास केला बाबासाहेबांनी महाडला येत असताना बघा. आणि प्रचंड त्रास, त्या महाडमध्ये सत्याग्रह करत असताना त्याची सभा एकीकडे सुरू होती आणि दुसरीकडे जेवण बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता. बाबासाहेब म्हणाले, मी सभेमध्ये लोकांना संबोधित करत होतो, भाषण देत होतो. 4-5 हजार लोकांचं जेवण बनवणं सुरू होतं, वरण भात. आणि
तिथल्या काही विघ्न संतोषी लोकांनी जिथे स्वयंपाक सुरू होता तिथे त्या वरणामध्ये भातामध्ये टोपल्यांनी माती टाकली आणि माती कालवली. आपल्या लोकांना तिथे उपाशी राहावं लागलं बघा. हा प्रसंग घडला आपल्या कोकणामध्ये बघा. आणि त्यामुळे तुम्ही कोकणवासी आहात, तुम्ही धार्मिकतेला समाजकार्याला महत्व दिलं पाहिजे. काही काही लोक खूप चांगलं काम करतात. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून असेल किंवा बहुजन पंचायत समितीच्या माध्यमातून असेल किंवा बुद्ध धम्म सेवा संघाच्या माध्यमातून असेल, काही लोक खूप चांगलं काम करतायत, प्रामाणिकपणे काम करतायत. परंतु म्हणावा तसा रिस्पॉन्स, जसा आम्ही महाराष्ट्रात इकडे तिकडे फिरतो तसा तेवढा काही रिस्पॉन्स इकडे नाही आहे. इकडे महत्व संध्याकाळच्या कार्यक्रमाला आहे. आता मी मगाशी जे सांगितलं त्याला फार महत्व आहे. या प्रवीण धोत्रे कुठे गेले? त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. एकदा त्यांचं टाळ्यांच्या गजरांमध्ये तुम्ही अभिनंदन कौतुक केलं पाहिजे. कारण भंतेजींना बोलावलंय ही मोठी जमेची बाजू आहे बघा. बाकीच्या फॉर्मॅलिटीज होत राहतील, कामं होत राहतील, पण धम्मदेसना श्रवण करायला भेटली पाहिजे बघा. ही धम्मदेसना तुमच्यामध्ये श्रद्धा निर्माण करते बघा. धम्मदेसना तुमच्या धार्मिकता निर्माण करते बघा. धम्मदेसना तुम्हाला बुद्ध धम्म संघाच्या मार्गावरती आणि बाबासाहेबांच्या मार्गावरती घेऊन जाण्याची प्रेरणा देते बघा. आणि त्यामुळे प्रवीण धोत्रे यांनी आम्हाला वारंवार फोन केले. खरं तर या गावातून फोनच लागत नाही बाबा आमच्या फोनला. आता ते फ्लाईट मोडवर ठेवावं लागलं. कोणाचाच फोन, यांच्या घरात फोन होता, पुढल्या उद्याच्या ज्या गावाला जायचं त्यांना फोन केला, एक तर त्यांनी फोन घेतला नाही. म्हणजे मी विचार केला इमर्जन्सी मध्ये किती डेंजर काम असेल इथे, म्हणून तुम्ही गावी कोणी राहत नाही, कारण एक तर मोबाईलला रेंजच नाही, नाही का. तर हे आपल्या कोकणाची विशेषताच आहे. ज्या त्या वाडीत चाललो आहे तिथं मोबाईलला नेटवर्कच नाही. ते जिओ काढलंय त्यानं खरं, पण मोठ्या उंच घरावर कुठेतरी जावं लागते, नाही तर पहाडावर माळावरती जावं लागते. आणि तेव्हा एखादी काडी आली की आनंद होते लोकांना, आणि मग फोन लागला तरी तो डिस्कनेक्ट होत राहते. तर ही पण कोकणाची विशेषता आहे. पण कोकणामध्ये बघा निसर्गाचं सौंदर्य हे फारच विशेष आहे. कोकणामध्ये जे निसर्ग सौंदर्य आहे ते या महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेही नाही. ही कोकणवासियांची मोठी पुण्याची बाब आहे की तुम्हाला नेचर मध्ये राहायला मिळते, निसर्गरम्य वातावरणामध्ये राहता येते आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती तुम्हाला राहता येते. आणि विशेष म्हणजे सगळ्या भारताला आकर्षित करणारा हापूस आंबा तोही आपल्या कोकणाचाच आहे. आणि त्यामुळे काजूची झाडं असतील, आंब्याची झाडं असतील, फणसाची झाडं असतील, ही सर्वाधिक झाडं आपल्या कोकणामध्ये येतात. म्हणून आम्ही बऱ्याचदा ऐकतो लोकांकडून कोकणातली माणसं वरतून फणसाच्या काय काट्यासारखी म्हणते आणि आतून त्या गऱ्यासारखी. खरं की खोटं काय माहित नाही, परंतु असे लोक आहेत असं सांगतात बा. पण ही धार्मिकता, श्रद्धा, सामाजिक परिवर्तनाची जाणीव तुमच्यात निर्माण व्हावी यासाठी म्हणून हे आमचे दौरे आहेत. 10 मे ते 20 मे पर्यंत आम्ही कोकणामध्ये आहोत बघा. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वाड्यांमध्ये आमच्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती हे शेड्यूल टाकलंय आमचं की रोज आम्ही कुठे असणार आहोत. तेव्हा इथे येऊन आम्हाला आनंदच झाला. खूप सुंदर असं बुद्ध विहार तुम्ही बनवलाय. या बुद्ध विहारासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्याही प्रति मंगल मैत्री आहे. बुद्ध मूर्ती सुंदर अशी तुम्ही बसवली आहे, भिक्षू संघाच्या हस्ते तिचं प्रतिष्ठापना केलेली आहे, त्याही बद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम घेत जा. जे शिलवान गुणवान प्रामाणिक भिक्षू आहेत, अभ्यासू भिक्षू आहे, त्यांना बोलवत जा. त्यांना चिवर दान असेल, परिष्काराचं दान असेल, भोजनाचं दान असेल, हे दान पुण्य त्यांचा प्रवास खर्च हे करत जा. कारण बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी भिक्षू संघ हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. कारण मी काल सांगितलं, परवाला सांगितलं, नेहमीच सांगतोय की तोच धर्म टिकाव धरू शकतो, तोच धर्म वाढू शकतो की ज्यांचे तीनही गोष्टी हे व्यवस्थित असतील, सुव्यवस्थित असतील. एक तर धर्मगुरू पाहिजे, कोणताही धर्म टिकण्यासाठी वाढण्यासाठी त्याचे धर्मगुरू असले पाहिजे. दुसरं, एखादा धर्म टिकण्यासाठी वाढण्यासाठी त्याचे धार्मिक स्थळ, म्हणजे जसं आपलं बुद्ध विहार आहे तर बुद्ध विहार असले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, एखादा धर्म टिकावा, तो वाढावा असं कोणाला वाटत असेल तर त्याचे धर्मग्रंथ असले पाहिजे. या 3 गोष्टी ज्या धर्माच्या सुव्यवस्थित असतील तोच धर्म पुढे आणि पुढे जातो. म्हणजे त्याचा प्रचार आणि प्रसार जलद गतीने होतो. आणि निश्चितच तुम्ही ही गोष्ट मनावर घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्हाला इथे आपण बोलावलं, हा सन्मान दिला, त्याबद्दल सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो आहे.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धान् भावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जय भीम। औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉटवरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत, त्याची उभारणी करणार आहोत। कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत। कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे, ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील, ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेने जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल। मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल पूर्ण इमारत होईपर्यंतचं, तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील। भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल। समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत। कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची। लोक फार चांगले आहेत, लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे। आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक। जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलंय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, हे जे काही मटेरियल लागणार आहे आपल्याला, सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता। आमचे कपिल सातदिव साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा। आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे। त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता। किंवा कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं, तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता, किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता। इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे। सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे।